तन्वी खूपच चिडलेली असते आणि ती सगळ्यांना हेच सांगते, बघा हे कसं वागतायत ते दोघं जण, आणि ही सायली हिच्यामुळे हे सगळं घडतंय, ही निर्लज्ज मुलगी आहे. इकडे अर्जुन तन्वीला म्हणतो, तू निर्लज्ज आहेस आणि तुला हे सगळं बोलण्याचा काही हक्क नाही आहे आणि मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. मी पूर्ण आजीला वचन दिलं होतं, त्यामुळे मी तुला बर्दाश्त करत होतो, पण आता नाही. हे सगळं ऐकून तन्वी एकदम थक्क होते. आता तिचं लग्न काही अर्जुनशी होणार नाही या भीतीने ती वाटेल ते आरोप सायलीवर करत सुटते. इथे ती काही भानसुद्धा ठेवत नाही ती काय बोलतीये आणि काय नाही ह्याचा. इथे ती पूर्णाजीला पण भडकवते. पूर्णाजी पण म्हणते, अर्जुन तू मला वचन दिलेस, विसरू नकोस. अर्जुन म्हणतो, तुझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी ते वचन दिलं होतं, पण आता अश्विनी सांगितलं आहे तुझी तब्येत चांगली आहे म्हणून मी आता माझ्याच बायकोशी लग्न करणार. इकडे किल्लेदार रविराज किल्लेदार आपल्या मुलीसाठी भांडभांड म्हणतो अर्जुनशी. म्हणतो, पूर्णाजी तुम्ही परत एकदा हे वचन मोडलात आणि या मुलाशी माझं मुलीचं लग्न करून देणार होतात. काय केलं? हा काय वागतोय, कसा वागतोय, तुम्हाला काहीच कळत नाही. आता जका ह्यानी हे लग्न परत एकदा मोडलं आहे, त्यामुळे आता सुभेदारांसाठी खूप वाईट होईल. सगळ्या गोष्टी ज्या काही होतील त्या. इथे अश्विन म्हणतो, काका तुम्ही शांत व्हा. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो रविराज काकांच्या, पण रविराज काका त्याचा हात धोडकावून लावतो. इथे अश्विन म्हणतो, या मुलीसाठी तुम्ही कशाला एवढं सगळं बोलताय आणि करताय. इथे अर्जुन अश्विनला गप्प करतो. इथे पूर्णाजी सुरू होते. म्हणते, अर्जुन तुला काही कळतं की नाही, तू काय वागतोयस आणि काय बोलतोयस. इथे अर्जुन म्हणतो, मी बरोबर आहे, मला माझ्या बायकोशी लग्न करायचं आहे आणि मी ते करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे प्रतिमा ऐकत असते आणि ती समजून घेत असते. तिला तसं पण अर्जुन आणि सायलीचं लग्न हे मान्यच असतं, त्यामुळे ती पुढे येते आणि पूर्ण आईला म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्या वचनामुळे, जे मला वचन दिलं होतं त्यामुळे, बरोबर. इथे पूर्ण आजी म्हणते, हो. तर प्रतिमा म्हणते, मी हे वचन मागे घेते. इथे सगळेजणच आश्चर्य होऊन प्रतिमाकडे बघत राहतात. प्रतिमा म्हणते, हो, जे वचन मला माहीतच नाही आहे, मला आठवतच नाही आहे, त्यामुळे मी या वचनातून तुला मुक्त करते पूर्ण आई. इथे सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. सायली अर्जुन पण एकमेकांकडे बघतात की प्रतिमा आत्याने एवढी मोठी स्टेप घेतली आहे, एवढा मोठा निर्णय केला आहे आणि तो सुद्धा ह्यांच्यासाठी. हे ऐकून तन्वी एकदम डचकते. ती म्हणते, आई तू हे काय बोलतेस, तुला कळतं आहे का तू काय बोलतेस. तेव्हा ती म्हणते, हो मला माहिती आहे मी काय बोलते आहे. इथे रविराजना पण हा निर्णय पटत नाही प्रतिमाचा. इथे अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्याकडे बघत असतात. कल्पना प्रतिमाला म्हणते, प्रतिमा तू हे काय बोलतेस, या निर्लज्ज मुलीसाठी तू आपल्या मुलीचं लग्न मोडतीयस, स्वतःच्या मुलीचं. तेव्हा प्रतिमा कल्पनाला म्हणते, मी सायलीला पण माझी मुलगीच मानली आहे. आणि त्या दोघीजणी फ्लॅशबॅकमध्ये जातात. जसं सायलीने तिला थोपटून झोपवलेलं असतं, अंगाई गीत गायलेलं असतं, आणि इथे हॉस्पिटलमध्ये जेव्हा पूर्ण आजी आजारी असते आणि वचन घेते तेव्हा सायली रडत प्रतिमाला बिलगते आणि म्हणते की सगळं संपलं म्हणून. तेव्हा प्रतिमा म्हणते, माझ्याशीने जे होईल ते मी करेन. या गोष्टी त्या दोघींनाही आठवत असतात आणि तेव्हा ती म्हणते, सायलीने माझ्यासाठी मुलीसारखंच सगळं केलं आहे, त्यामुळे ती माझी मुलगीच झाली आहे. हे ऐकून तन्वी, रविराज, सुमन, नागराज, पूर्णा आजी, कल्पना, प्रताप सगळेजणच चक्क होतात. इथे तन्वी भडकते आणि म्हणते, आई तुला काय कळतं आहे का, तू काय विचार करतेस, तू असं वचन मागे घेऊ नाही शकत. एकदा वचन दिलं म्हणजे दिलं, आता तुला ते पाळावंच लागेल, तू असं करू नाही शकत म्हणून. प्रतिमा म्हणते, मला माझं वचन आठवतं आहे, पण ज्यात कोणाच्याच सुखाचा विचार केला जाते ते वचन कसलं कामाचं. इथे तन्वी आपला हे का काही सोडत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, तुला ऐकायचंच आहे तर ऐक, माझं वचन काय मोडलं गेलं नाही आहे. मी सायलीला आपल्या मुलीसारखंच मानते, त्यामुळे अर्जुनचं लग्न माझ्या मुलीशीच होतं आहे. इथे हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन खूप खुश होतो आणि ते दोघं एकमेकांकडे बघतात. पूर्ण आजीला समजत नाही काय करायचं आहे. इथे प्रतिमा सगळ्यांनाच सांगत असते की या दोघांना लग्न करून द्या. हे जर का असं झालं तर तिघांचंही आयुष्य बर्बाद होईल, त्यापेक्षा या दोघांचं लग्न होऊ द्या. इथे भडकलेली तन्वी सायलीला खूप वाईट बोलते. म्हणते, ही निर्लज्ज मुलगी, हिच्यामुळेच अर्जुन बिघडला आहे आणि ही अशा गरीब घरची मुलगी अमीर मुलांना फसवते आणि त्यांचे पैसे लुबाडते, ही बाजारू मुलगी आहे म्हणून. अर्जुन खूप चिडतो हे ऐकल्यावर आणि इथे प्रतिमा हे ऐकल्यावर तन्वीला थोबाडीत मारते. इथे सुभेदारांना आणि रविराज किल्लेदारला हे ऐकून मजा येते.
ही तन्वी कोणत्या भाषेत बोलतीये? ह्यांना ही आदर्श सून वाटते आणि आदर्श मुलगी वाटते? कोणत्या थराला जाऊन बोलतीये ही? इथे प्रतिमा कनेक्ट थोबाडीत मारते आणि म्हणते, मला तुझी कीव करावीशी वाटते आहे की तुझे संस्कार खूप खराब आहेत आणि तू माझी मुलगी आहेस याची मला लाज वाटते आहे, तिची नाही. हे असं बोलून तू स्वतःबद्दलचंच मत खराब करून घेतेस. इथे पूर्णा आजी, सुभेदार कुटुंब आणि केलेदार ह्यांना काहीच वाटत नाही ही तन्वी काय बोलली आणि कसं बोलली आहे. इथे अर्जुन म्हणतो, चला आपल्याला इथे कोणीही लग्न करून देणार नाही आणि आपल्याला कोणीही मान्यता देणार नाही. मी विचारून झालं आहे, पण कोणी परमिशन देत नाही आहे, तर आपण इथून जाऊया आणि आपण लग्न करूया. इथे प्रतिमा या दोघांकडे बघत असते. तिला कळत नाही आता काय करावा म्हणून. अर्जुन सायलीचा हात धरतो आणि तिकडून जात असतो. तेवढ्यातच प्रतिमा आत्या थांबवते आणि अर्जुनला म्हणते, तू नेहमीच सायलीचं ऐकतोस ना, मग यावेळी ऐक ना, तिला या सगळ्यांच्या समोर तुझ्याशी लग्न करायचं आहे, त्यामुळे तिची ही गोष्ट ऐक. इकडे चैतन्य पण त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, हो जे प्रतिमा आत्या बोलतीये आणि वहिनी बोलतीये ते बरोबर आहे, थांब जरा. इथे सगळेजणच खूप भडकतात आणि सगळेजणं निघायला जातात. तेवढ्यात कुसुमताई आणि चैतन्य दार लावतात आणि म्हणतात, जोपर्यंत हे लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ शकत नाहीत. इथे कुसुमताई तन्वीला म्हणते की तू सायलीची लहानपणापासूनची मैत्रीण आहेस ना, कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचा विचार कर. प्रतिमा आत्या सगळ्यांनाच थांबवते. त्यांचा नाईलाज होतो. सगळेजण थांबतात. इकडे अर्जुन गुरुजींना म्हणतो, चला विधी सुरू करा. प्रतिमा आत्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते थांबण्याची आणि सगळेजणच आता थांबण्या वाचून काही पर्यायच नाही आहे. इथे अर्जुन आणि सायली पाटावर बसतात आणि गुरुजी सगळे मंत्र विधी सगळं सुरू करतात. कुसुमताई, विमल, चैतन्य, प्रतिमा आत्या सगळेच खुश असतात अर्जुन आणि सायलीचं लग्न होतं म्हणून. बाकी सुभेदार आणि किल्लेदार हे नाराज असतात. इकडे दार वाजतं म्हणून चैतन्य दार उघडतो तर मधुभाऊ असतात. चैतन्य खूप खुश होतो. मधुभाऊ पण येतात या लग्नाला. चैतन्य मधुभाऊंना विचारतो, तुम्ही? तर ते म्हणतात, माझ्या लेकीचं लग्न आहे ना, मग मी कसा येणार नाही, म्हणून ते पण तिकडे येतात. इकडे ते आणि प्रतिमा एकमेकांना नमस्कार करतात आणि मधुभाऊंना बघून अर्जुन, सायली, कुसुमताई सगळेच खुश होतात की तेही या लग्नाला आलेत. सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आलात? तर मधुभाऊ म्हणतात, हो माझ्या लेकीचं लग्न आहे, मी कसा नाही येणार आशीर्वाद द्यायला. इथे अर्जुन ते मंगळसूत्र सायलीच्या गळ्यात घालतो आणि सायली खूप आनंदात असते. इथे तन्वीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो आणि सगळे सुभेदार आणि किल्लेदार मान खाली घालून इकडे तिकडे बघत उभे असतात. त्यांना काही हे पटत नाही आहे, पण जबरदस्ती असते, ते तिकडेच उभं राहतात. आणि इथे सायली आणि अर्जुन खूप आनंदात असतात.